मी काही होऊ देणार नाही. तू काही होऊ दे नाही. तुझ्या हिरोनं परत गडबड केली त्याला हेतच गाडून टाकेन मी. का लागत नाहीये फोन? फोन का लागत नाहीये? साहेब साहेब काय झालं? धैर्य आणि सावी बद्दल काही माहिती मिळाली का? नाही मॅडम. नाही म्हणजे मी माझे सगळे सोर्सेस कामाला लावलेत पण काय? पण काहीच माहिती मिळाली नाही मॅडम. अहो, लाज वाटत नाही तुम्हाला नाही म्हणायला? तुमच्या पगारापेक्षा जास्त वर्क मी करून देते मी तुम्हाला आणि तुम्ही माझ्या मुलाचा पत्ता नाही लावू शकत? मॅडम तुम्ही काहीच काळजी करू नका. म्हणजे तिथल्या अधिकाऱ्यांशी मी कॉन्टॅक्ट मध्ये आहे. मी बोलतोय त्याच्याशी आणि काही इन्फॉर्मेशन मिळाली की मी लगेच तुम्हाला कळवेन. नाही, जोपर्यंत माझा धैर्य मला सापडत नाही, मला कळत नाही की तो कुठे आहे, तोपर्यंत मी तुम्हाला इथनं हलू देणार नाहीये. मॅडम हा म्हणे बोला, काही खबर? सर, धैर्य सर आणि सावे मॅडम किडनॅप झालेत हे तर कन्फर्म आहे. काय? आताच मला धैर्य सरांचं कडं आणि वॉलेट सापडलंय. असं कसं? काय झालं? धैर्यबद्दल फोन आहे का? मॅडम स्पीकरवर टाका. मॅडम पण स्पीकरवर टाका. त्या कड्याला आणि वॉलेटला रक्त लागलंय. बॉडी अजून काही सापडलेली नाहीये. वाटेल ते बोलू नका. माझ्या मुलाला आणि सुनेला शोधायला पाठवलंय मी तुम्हाला तिकडे. त्यांना काही जरी झालं ना तर तेव्हा जंगलात तुम्हाला मी गाडून टाकेन, लक्षात ठेवा. मॅडम मी बोलतो त्याच्याकडे ना. सर 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 त्या झाडाखाली मला कापड गावलं, त्याच्यावरती काहीतरी मेसेज लिहिलंय. चोवीस तासात आमच्या साथीदाराला सोडलं नाही तर पहिली बॉडी घेऊन जायला तयार राहा. माने काहीही झालं तरी धैर्य सर आणि सावी मॅडम यांना शोधून काढा आणि तिथं जे काही घडतंय ते मला ताबडतोब कळवा. ताबडतोब म्हणजे ताबडतोब. हो सर, मी प्रयत्न करतोच आहे, लगेच सांगतो.
मॅडम, तुम्हाला शेवटचं सांगते मी, माझ्या धैर्याच्या केसाला जरी धक्का लागला ना तर आयुष्यभर तुम्हाला घरात बसवेन.